गो विथ द फ्लो. नाही सर, आम्ही आता जात आहोत मस्त फिरायला. आता बघू आता कसं आम्ही जातो, कसं कुठून जातो आता बघू. लेट्स सी. टिल देन बाय. तर आमचा लास्ट डे होता आणि मग आमचं जे बाकीचे स्पॉट बाकी होते बघायचे, तर आम्ही ठरवलं की आम्हाला जायचं ते बघायचं, एक्सप्लोअर करायचं आहे. तर ह्या आंटीच्या दिसत आहेत. तर आंटी आणि आम्ही मस्त दोघांनी ठरवलं की जायचं आहे. कसं पोचू ते माहीत नाही, पण आम्ही गेलो, मग पोचलो. आज भी हमें लिफ्ट मिली थी. तर आम्ही ठरवलं की आम्ही पहिले डिजिटल महाकुंभाचा हा जो शो आहे तो बघायचा. आम्ही तिकीट काउंटरला गेलो, तिकीट परचेस केलं आणि शो आहे तुमचं हाफ अन हवरमध्ये पूर्ण कव्हर होऊन जातो. बट आम्हाला क्यूमध्ये अराउंड 1.5 hour एक्स्ट्रा थांबावं लागलं. प्रचंड क्राऊड वाढलेला होता. मग काय इतक्या हवरमध्ये तर सगळ्यांची मस्त ओळख झाली आणि आम्ही फोटो सेशन केले मस्त. इन्होंने बहुत अच्छा फोटो निकाला है, बहुत कष्ट लेके फोटो निकाला है. थैंक यू. तो इनको भी फॉलो करना, ठीक है. थैंक यू. फायनली आमचा नंबर आला आणि आम्ही एंटर केलं. गाईज अवेसम शो आहे. जर तुम्ही प्रयागराजमध्ये गेलात आणि हा शो बघा, नक्की बघा. खूप इंटरेस्टिंग आहे, खूप युनिक आहे. मला खूप आवडलं ॲक्च्युली हे. आणि काही नाही, 50 रुपये तिकीट आहे पर पर्सन. सो यू कॅन गो देअर अँड वॉच दिस अँड जस्ट एक्सपिरियन्स ऑफ दॅट. मीन्स प्रचंड गर्दी होती आणि पोचायला खूप वेळ लागतो आणि चालायला पण जागा नसली, एवढा क्राऊड वाढलेला होता. हा मी शो पूर्ण कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे अँड मी तो पोस्ट पण करणार आहे ह्या व्लॉग्स नंतर येणार तो नक्की. तर मला तुमचे थॉट्स कळवा अँड जस्ट कमेंट मी देअर. तर हा जो मीन्स तुम्हाला लाईव्ह एक्सपिरियन्स घेता येतो आणि जे तुम्ही बघितलं असेल की मी ते हेडफोन्स लावले होते, तर यस ते लोकांचे रिव्ह्यूज आहेत ते तुम्हाला ऐकून घेऊ शकता त्या थ्रू. आणि जे ते AIचं बनवलेलं होतं त्यांनी, तर तुम्ही क्वेश्चन विचारू शकतात कशाविषयी, तर ते तुम्हाला आन्सर करेल. मीन्स खूप सुंदर, खूप अवेसम शो होता. बडे हनुमानजीचं मंदिर, फोर्ट अँड देन हा डिजिटल शो. श्री आदिशंकरजी यांचं मंदिर पण इकडंच आहे. तर तुम्ही या एरियात सगळं स्पॉट कव्हर करू शकतात. बस यू जस्ट नीड लाईन लागलेली. माय डिअर फ्रेंड्स, तर मी आज प्रयागराजमध्ये आले आहे. तर प्रयागराज बेसिकली मला एक्चुअली मुलगी आली आहे. तो मी महाराष्ट्र में मराठी होती, ठीक है. तो आप बताओ कि आपको डिजिटल महाकुंभ कैसा लगा, आपको इधर की कैसा लगता है? ये तो बहुत सो थैंक यू. बहुत अच्छा है. प्रयागराज में आइए, अपने आप को एक्सप्लोर करिए. यहाँ पे बहुत सारी चीज़ें हैं जो आपको देखना चाहिए, एजुकेशन एज वेल एज स्पिरिचुअलिटी. थँक यू. तर येस, मग अशा प्रकारे आमचा पूर्ण शो बघून झाला आणि जे आदिशंकरजीचं मंदिर आहे तिकडे प्रचंड रांग होती लागलेली. तर मग आम्ही ठरवलं की हा फोर्टमध्ये जायचं. मग थोडंफार खाऊन घेतलं आम्ही, बिकॉज आम्ही खूप चालत आलेलो होतो गाईज. भूक पण खूप लागलेली होती बिकॉज आम्ही खूप चालत आलेलो होतो. सेक्टर नंबर 25 फ्रॉम हियर तुम्ही बघू शकतात. इकडं पण खूप क्राऊड वाढलेला आहे. तर आम्हाला खूप जास्त वेटिंग करावं लागलं. मीन्स वेटिंगमध्ये तुमचा जास्त पिरियड जातो आहे अँड मग तुम्हाला कवर करण्यासाठी अर्ली द मॉर्निंग निघावं लागतं. आणि आम्ही निघालो होतो थोडं आफ्टरनूनच्या टाईममध्ये, बिकॉज आमचा फोर्ट आणि डिजिटल शो बाकी होता. बिकॉज आदल्या दिवशी मी बडे हनुमानजी मंदिराचं दर्शन घेतलं होतं. हा अकबर फोर्ट पण खूप सुंदर आहे, पाहण्यासारखं आहे. तर 1583 सम्राट अकबरने बांधलेला अलाहाबाद किल्ला हा त्यांच्या कारकिर्दीत बांधलेला सर्वात मोठा किल्ला आहे. तो मुळात एक लष्करी किल्ला आणि मुघल वर्चस्वाचे प्रतीक म्हणून काम करत होता. गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर स्थित असल्याने त्याचे प्रचंड सामरिक आणि धार्मिक महत्त्व होते. माय डिअर फ्रेंड्स, 173 एकरमध्ये पसरलेला आणि त्याची बांधणी आणि गुंतागुंतीच्या तपशिलामुळे ते भेट देण्यासारखं खूप छान ठिकाण बनलेलं आहे. आता 1947 नंतर भारतीय सैन्याने म्हणजे ताबा मिळवण्यापूर्वी फक्त काही भाग जनतेसाठी इथं खुला ठेवलेला आहे, बाकीच्या एरियात तुम्हाला प्रोहिबिट केलेला आहे. तर या किल्ल्यामध्ये तुम्ही काय बघू शकतात बरं आतमध्ये, तर अशोक स्तंभ आहे. या किल्ल्यावर एक उंच अशोक स्तंभ आहे जो ख्रिस्तपूर्व 30 शतकातील आहे. सम्राट अशोकाच्या कारकिर्दीतील शिलालेखांनी कोरलेला हा स्तंभ भारताच्या प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासातील दुवा म्हणून उभा आहे. त्याच्यामध्ये सरस्वती कूप आहे. किल्ल्याच्या आत ही एक पवित्र विहीर आहे ज्याचे पाणी गंगा आणि यमुनाच्या संगमाखाली वाहणाऱ्या सरस्वती नदीचे असल्याचे म्हटले जाते.
तर हे सगळ्यात मोठं मीन्स तिकडे अट्रॅक्शन आहे. आणि पाताळपुरी मंदिर आणि अक्षय वट वृक्ष आहे. किल्ल्याच्या आतील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळापैकी एक म्हणजे पाताळपुरी मंदिर. सरस्वती कूपाजवळ एक भूमिगत मंदिर आहे आणि त्याच्या गर्भगृहात भगवान विष्णूची मूर्ती आहे आणि इतर देवतांच्या प्रतिमा असलेले एक सभागृह आहे. हे रामायण आणि महाभारतातील ऋषी भारद्वाज यांचे विश्रांती स्थान असल्याचेही मानले जाते. जवळच अक्षय वट आहे जो भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा अमर वटवृक्ष असल्याचे म्हटले जाते. जर तुम्हाला इथे जायचं असेल तर अलाहाबाद किल्ला हा सोमवार वगळता दररोज सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जनतेसाठी खुला असतो आणि इकडे कोणत्याही प्रकारचा तुम्हाला शुल्क लागत नाही, कोणताही तिकीट लागत नाही. यू कॅन सी हिअर जो खालचा जो भाग आहे ना, तर यामध्ये खूप मंदिरं आहेत आणि प्रत्येक देवतांच्या मूर्ती इथे ठेवल्या आहेत आणि यस तिकडे पूजा केली जाते. तर नक्की तुम्ही खरंच इथं व्हिजिट करा. खूप सुंदर आहे. मीन्स पुरा फोर्ट बघायला मिळतो आणि त्यामध्ये मीन्स आपले दैवत आहेत. येस सध्या या किल्ल्याचा फक्त एक भाग पर्यटकांसाठी खुला केला गेला आहे. उर्वरित भाग भारतीय सैन्य वापरतात. या किल्ल्यातील 3 मोठ्या गॅलरी आहे जिथे उंच बुरुज आहेत. पर्यटकांना अशोक स्तंभ, सरस्वती विहीर आणि जोधाबाई पॅलेसला भेट देण्याची परवानगी आहे इथं. आणि तुम्ही यस इथं पाताळपूर मंदिर एक जुने वटवृक्ष ज्याला अक्षयवट म्हणून ओळखतात, तुम्ही इथं व्हिजिट करू शकतात. खूप छान आहे. एक मोस्ट अट्रॅक्टेड प्लेस आहे इथं. तुम्हाला हा किल्ला बघायला अराउंड मीन्स मोर दॅन हाफ ॲन आवर इज इनफ. आणि पूर्ण बारीकाईने जर तुम्हाला तिकडं बघायचं असेल आणि रीड करायचं असेल तर या अराउंड इट विल टेक फॉर 1 hour. फॉर मी इट्स A1 एक्सपिरियन्स गाईज. मीन्स खूप सुंदर अनुभव आणि खूप छान प्लेस आहे. यू मस्ट अँड मस्ट विजिट देअर इफ यू आर इन अ प्रयागराज. आय नो बिकॉज ऑफ क्राऊड इट विल टेक टाईम बट या यू हॅव टू विजिट देअर. आणि मग तुम्ही जेव्हा एक्झिटकडे जातात तर येस हा जो थोडा ओपन प्लेसमध्ये त्यांनी मस्त आता आम्ही मस्त काय खातो आपण वडा खायला गेलो भैया. इथे मजा घेऊ शकता खाण्याचं. तुम्हाला काय खायचं आहे ते बिंदासपणे खाऊ शकतात. बट जस्ट यू हॅव टू परचेस कॉईन्स अँड देन दे विल गिव्ह यू. मग मस्त आम्ही समोसा खाल्ला, आलू वडा अँड देन टी. तर मग त्यानंतर एक्झिटच्या बाहेर जेव्हा जातो परत एक टेम्पल आहे तर तुम्ही तिकडे विजिट करून दर्शन घेऊ शकतात. सो माय डिअर फ्रेंड्स, ही जी विहीर आहे किल्ल्यातल्या आतमधली सरस्वती कूप, तर ही ती विहीर आहे. एक पवित्र विहीर आहे ज्याचे पाणी सरस्वती नदीचे असल्याचे म्हटले जाते. तर जी गंगा आणि यमुनेच्या संगमाखाली वाहते राईट, तर ही आहे ती. तर हे जे त्रिवेणी संगमापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. कुंभमेळ्या दरम्यान भाविक इलाहाबाद किल्ल्यामध्ये असलेल्या अक्षयवट या झाडाची पूजा करण्यासाठी आतमध्ये जात असतात. आणि अक्षयवटला हिंदू धर्मात अमर वृक्ष म्हटलं जातं. मोक्ष प्राप्तीसाठी त्या ठिकाणी आत्मसमर्पण करण्याची परंपरा होती असं म्हटलं जायचं पहिले. तर हे अक्षयवट मुघल सम्राट जलालुद्दीन मुहम्मद अकबरने बांधलेल्या इलाहाबाद किल्ल्यामध्ये टुमदारपणे तसंच उभा आहे अजूनही. संगमाच्या ठिकाणी असलेला किल्ला आणि अक्षयवट या दोघांचा इतिहास अतिशय रोचक आहे, खूप अवेसम आहे. तर यस इकडे शिवपिंड आहे. तर इथं तुम्ही जल समर्पित करू शकतात. ओम नमः शिवाय, नमो पार्वती पती, हर हर महादेव. हे जे ते लिहिलेलं आहे तुम्हाला दिसत नसणार इकडे कॅमेऱ्यामध्ये, बट या इट्स व्हेरी मिनिंगफुल अँड डीपली रिटन देअर. आणि मग आम्ही आता बाहेर फायनली जात आहोत. हा एक्झिट आहे आणि पलीकडे जिथं आपल्या बळी हनुमानजीचं मंदिर आहे तुम्ही बघू शकतात. खूप प्रचंड क्राऊड वाढलेला होता. आदल्या दिवशी तरी गर्दी होती, पण आता तुम्ही बघू शकतात किती गर्दी आहे. आता तुम्ही बघा हे पूर्ण वरतून दिसत आहे आणि एव्हरीबडी जस्ट अमेज की अरे इतकी गर्दी. म्हणजे जे आता रांगेत उभे आहेत त्यांना ॲटलिस्ट 3 hour तरी लागतील त्या क्यूमध्ये. आणि मग आम्ही डिसाईड केलं की जे एक आदिशंकर जे यांचं मंदिर आहे द्रविड शैलीवर आधारित आहे, तर मग आम्ही इथं व्हिजिट केलं.
तर उत्तर भारताला दक्षिण भारताशी जोडणाऱ्या संगम नदीच्या घाटावर असलेले शंकर विमान मंडप हे लोकांसाठी एक प्रमुख आकर्षण आहे. प्रयागराजमधील त्रिवेणी संगम येथे भगवान शिव यांना समर्पित 133 फूट उंच द्रविड शैलीचे हिंदू मंदिर आहे. हे मंदिर कांची कामकोटी पीठाच्या पुढाकाराने बांधण्यात आलेले आहे. तर याच मंदिराच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरून त्रिवेणी संगमाचे दृश्य अप्रतिम दिसते. हे पाहण्यासाठी लोक सकाळी आणि संध्याकाळी इथे येत असतात. तुम्ही बघू शकता आता जो नजारा होता तो अविस्मरणीय होता. अँड हे जे मंदिर आहे ते 3 मजली आहे. तर पहिल्या मजल्यावर कांची कामकोटी पीठाची प्रमुख देवता कामाक्षी देवीची मूर्ती आहे आणि 51 शक्तिपीठांसह स्थित आहे. दुसऱ्या मजल्यावरती भगवान विष्णूंचे बालाजी रूप 108 शालिग्रामांसह आहे. तिसऱ्या आणि सर्वात वरच्या मजल्यावर भगवान शिवाचे स्थान आहे. मंदिराच्या प्रत्येक मजल्यावर मुख्य मूर्ती कशाबाहेर काळ्या रंगाच्या द्वारपालाच्या मूर्त्या आहेत, ज्यावर तमिळ आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये श्री द्वारपाल असे लिहिलेले आहे. कारण असे मानले जाते की आम्ही मंदिराचे रक्षण करतो. मंदिराच्या भिंती आणि छतावर कोरलेल्या शिल्पांमध्ये रामायण आणि शिवांच्या कथाचे वर्णन केलेले आहे. द्रविड संस्कृतीत मंडपम हे मंदिराचे प्रवेशद्वार आहे, जे खांबावर टेकलेले आहे. जसे हे मंदिर 16 खांबावर उभे आहे. मंदिराच्या घुमटाला विमान म्हणतात, जे पायऱ्या असलेल्या पिरॅमिड सारखे बांधलेले आहे, जे भौमितिक दृष्ट्या वरच्या दिशेने वर येते आणि मंदिराची रचना हे स्पष्ट करते. हे मंदिर भगवान शिव यांना समर्पित असल्याने त्याला शंकर विमान मंडपम असे म्हणतात. आणि तिथून जो नजारा दिसत होता पूर्ण प्रयागराज, ओ हो क्या बात. तर आम्ही परत हनुमानजींचं यांचं दर्शन घेतलेलं आहे आणि खूप लकी आहे त्या बाबतीत की माझं डबल दर्शन झालं त्या दिवशी खूप इझिली. ये देखो है किले वाले राम लक्ष्मण हनुमान जी, मकर ध्वज रावण, पाताल देवी. भैया वापस बता रहा हूं, उधर वो मकर ध्वज है देखो, काले वाले रावण, ये बगल में पाताल देवी और इधर राम लक्ष्मण है कंधे में. ये है ना मुकुट लगे हुए पीले पीले. आगे राम लक्ष्मण. हाँ उधर गदा है, उधर मकर हनुमान को तो मकर ध्वज. हाँ ये पाताल देवी, काले वाले रावण बीच में. अही रावण की भुजा खड़े ना पाताल किया. आ जाइए. अशा प्रकारे इथल्या पुजाऱ्यांनी आम्हाला पूर्ण मार्गदर्शन केलं आणि गाईड केलं आणि पूर्ण इन्फॉर्मेशन दिली. तर अशा प्रकारे आम्ही खूप छान पद्धतीने दर्शन केलं आहे. देन महाराजांनी आम्हाला प्रसाद दिला त्यांच्या हातात आणि अशा प्रकारे आंटी, मी आणि समर्थाने खूप छान पद्धतीने दर्शन घेतलं खूप कमी वेळामध्ये. मीन्स हनुमानजी की ही कृपा कहे उसको की आमचं दर्शन झालं तिथं. जय श्रीराम, जय हनुमान. अभी आए थे 13 दिसंबर को आए थे. योगी जी आते हैं हमें जब आते हैं. अभी तो कुंभ में 4-5 बजे देखो मैं पूजा करा रहा हूँ योगी मुख्यमंत्री की. अभी राजनाथ की दिखाता हूँ आपको. महाराजांनी सांगितलं की मिनिस्टर्स लोक आले होते, त्यांची पूजा कशी झाली त्यांनी ते गाईड केलं, सांगितलं. आणि बघा तुम्ही बघू शकता रात्री हे मंदिर किती सुंदर वाटतं आहे. मग त्यानंतर आम्ही ना अल्लभशंकरी शक्तिपीठ मंदिर इथे व्हिजिट केली आणि यस हे पण रात्री खूप सुंदर वाटत होतं. अँड आम्ही गेल्या गेल्या तिकडे आरती चालू होती. सो वी वॉज लकी बिकॉज आम्ही ते अटेंड केली पूर्ण. महाकुंभमेळ्याच्या महान योगायोग प्रयागराजच्या पवित्र भूमीवर येतो तेव्हा येथील प्रत्येक रस्त्यावर, प्रत्येक मंदिरात आणि प्रत्येक घाटात एक अद्भुत ऊर्जा अनुभवली जाते. या ऊर्जेत आणखी एक रहस्यमय मंदिर म्हणजे ते त्याच्या अनोख्या पूजा पद्धतीने, चमत्कारिक पाणी आणि रसमय इतिहासामुळे भक्तांचे लक्ष वेधते. केवळ एक सामान्य मंदिर नाही तर एक शक्तिपीठ आहे जिथे श्रद्धा आणि गुणतेचा एक अनोखा संगम इथे दिसून येतो. हे मंदिर एक शक्तिपीठ आहे आणि माता सतीच्या उजव्या हाताची बोटी इथे पडली, ज्यामुळे हे ठिकाण पवित्र तीर्थस्थान बनले. आणि पौराणिक कथेनुसार जेव्हा माता सतीचे शरीर जाळले गेले तेव्हा शरीराचे विविध भाग भारताच्या वेगवेगळ्या भागात पडले आहेत आणि या शरीराचा एक भाग इथे या मंदिराजवळ पडला होता. म्हणून या मंदिराला अलोपी असे म्हणतात, ज्याचा अर्थ होतो अदृश्य होणे. हा शब्द या मंदिरात उपस्थित असलेल्या देवीच्या शक्तीशी संबंधित अदृश्याचे प्रतीक आहे. तर हे रहस्यच या मंदिराला इतर मंदिरांपेक्षा वेगळं बनवते, कारण येथे देवीची मूर्ती नाही तर येथील पूजेच्या केंद्रस्थानी लाकडी पालखी आहे, जिला भाविक श्रद्धेने स्पर्श करतात आणि आशीर्वाद घेतात. उपासनेची ही अनोखी पद्धत ती आणखी गोड बनवते. येथे प्रत्येक भक्त आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्याची आशा घेऊन येत असतो आणि ती पूर्ण होत असते इथं. तर या मंदिरात नेहमी तुम्हाला एक दिव्यता, एक पॉझिटिव्ह एनर्जी फील होणार जेव्हा तुम्ही व्हिजिट करत असणार इकडं. अँड गाईज इज अवेज सम मीन्स जे लायटिंगचं जे त्यांनी केलेलं आहे ना रात्री, इतकं सुंदर दिसतं ना हे मंदिर रात्री. मीन्स यू कॅन कंट्रोल युअरसेल्फ टू टेक सेल्फीज अँड फोटोज ऑल्सो. तर यू कॅन सी दीज की किती बेस्ट वाटत आहे. आणि यस रात्रीचं तर मला जास्तच आवडत होतं प्रयागराज. हॅलो कर, हाय कर, हाय कर, हॅलो कर, हॅलो नाम बोल, तेरा नाम नाही बोल.
अशा प्रकारे छोट्या मानसीला ना कॅमेरा बघून भारी वाटत होता आणि तिला स्माईल येत होती चेहऱ्यावरती. मला खूप भारी वाटलं. अँड देन समर्थने त्यांना मस्त खाऊ परचेस करू दिला अँड येस ते खूप मस्त हॅपी झाले. अँड देन नेक्स्ट वी हॅव टू गो नागवासुकी मंदिर. तर हे नागवासुकी मंदिरला आम्ही पोहोचलेलो आहोत. जगातील अद्वितीय नागवासुकी मंदिर जिथे मिळते कालसर्प दोषापासून मुक्ती. तर मंदिरातील देवतेचे नुसते दर्शन घेतल्याने पापांचा नाश होतो असे मानले जाते. त्याचबरोबर कालसर्प दोषापासूनही मुक्ती मिळते. अनोख्या वास्तुकलेसाठी प्रसिद्ध असलेले नागवासुकी मंदिर हे जगातील एकमेव असे मंदिर आहे की ज्यामध्ये नागवासुकीची सजीव मूर्ती आहे. आणि मंदिराच्या पूर्व दरवाजा चौकटीवर शंख फुंकणारे 2 कीचक आहेत. त्याच्या मध्यभागी 2 हत्तींसह लक्ष्मीचे प्रतीक असलेले कमळ आहे. आणि त्याची कलात्मकता सर्वाधिक आकर्षित करते. नागवासुकी देवता देखील आकाराने कमी सुंदर नाही अशी मंदिरे केवळ अपवाद म्हणून देशात आढळतील, ज्यात मध्यभागी नाग देवतेला अभिषेक करण्यात आला आहे. या दृष्टिकोनातून नागवासुकी मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि इथून तुम्ही पूर्ण प्रयागराजचा रात्रीचा आनंद घेऊ शकतात, आस्वाद घेऊ शकतात. खूप सुंदर वाटतं ते बघून. नागवासुकी मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही निघालो आहोत आता. 12 ज्योतिर्लिंग जे रुद्राक्षाने बनवलं गेलं आहे इथं. आणि हा पण एक अट्रॅक्टेड पॉईंट आहे. तर तुम्ही बघू शकतात किती क्राऊड होता. आम्ही ज्या दिवशी गेलेलो होतो त्या दिवशी 7 कोटीहून अधिक रुद्राक्ष मणींपासून तयार केलेली ही 12 ज्योतिर्लिंग आहेत. आणि हे महाकुंभाच्या सेक्टर 6 मध्ये बांधलेले प्रत्येक ज्योतिर्लिंग 11 फूट उंच, 9 फूट रुंद आणि 7 फूट जाड आहे. ज्याभोवती 7,51,00,000 रुद्राक्षांच्या माळांचा माड गुंफलेला आहे. हे मणी भिक्षा मागून आणि 10,000 गावांमधून चालत गोळा केले गेलेले आहे. यू कॅन जस्ट इमॅजिन. खरंच खूप सुंदर, अलौकिक, अद्भुत, अविस्मरणीय ह्या गोष्टी आहेत आणि तुम्ही गेल्यावरती नाही विसरू शकणार. मीन्स किती सुंदर पद्धतीने आयोजित केले गेले आहे या गोष्टी. चला तर मग बघूया आपले हे जे ज्योतिर्लिंग बनलेले आहेत ते. तर नमो पार्वतीपते, हर हर महादेव, ओम नमः शिवाय. थोड़ा साइड हो, थोड़ा साइड हो. तर अशा प्रकारे आमचा जो आजचा दिवस होता तो लास्ट दिवस होता आणि आम्ही पूर्ण बघितला आणि इच्छा होती मनामध्ये की पूर्णच बघायला मिळायला पाहिजे आणि ते पूर्ण बघूनही झालं होतं माझं. आणि देन आंटीने समर्थाने रुद्राक्ष परचेस केले आणि देन आम्हाला जायचं होतं तिकडे बालाजी मंदिराचं उभारलं गेलं होतं. बट गाईज आमचे पूर्ण रात्रीचे 9 वाजून गेले होते आणि त्याच्यामुळे ते शक्य नव्हतं. ते बंद झालेलं होतं, एंट्री नव्हती. ते 8 वाजेपर्यंतच ओपन होतं असं त्यांचा टायमिंग होता. सो जर तुम्हाला जायचं असेल तर बिफोर गो 8 PM. तरच हे आहे ते मंदिर जे उभारलं गेलं आहे बालाजी यांचं. तर आमचं काही बघणं नाही झालं. आम्ही रिक्वेस्ट पण केली त्यांना बट नाही झालं शक्य. चला तर मग आता टेंटकडे जायला निघूया. 1 तास लागेल आम्हाला तिथं पोचायला. गाईज हा पूल तुम्ही बघू शकता किती अट्रॅक्टेड आणि किती भारी वाटतंय ना. आणि इथून प्रयागराज तुम्ही बघा, 1 नंबर वाटेल. अवेसम, A1 कांट एक्सप्रेस इन वर्ड्स. मला खूप खूप आवडलं. हे रात्रीचं जे सीन होता डोळ्यात साठवण्यासारखा होता हा. मीन्स एव्हरीबडी फॉल इन लव दॅट. सो अशा प्रकारे आम्ही आमच्या टेंटमध्ये पोचलो. अँड देन मॉर्निंगला आमची ट्रेन होती. तर मॉर्निंग 5ला आमची ट्रेन होती. देन सक्सेसफुली हॅपीली मी माझी जर्नी कंप्लीट केली आणि प्रयागराज खूप छान पद्धतीने मी फिरले. अयोध्या, काशी, अशा प्रकारे माझा हा टूर अद्भुत अँड मेमोरेबल. थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड लॉट्स लव्ह यू.